Hi everyone, again welcome to our chemistry class. In today's lecture, we are going to discuss about the osmotic pressure. Okay, in previous lecture we discussed about some qualitative property. Okay, elevation in boiling point, depression in freezing point, and relative lowering in vapor pressure. And today we are going to discuss about a last qualitative property, osmotic pressure. Osmotic pressure is the term related to the reverse osmosis. ठीक आहे. आपण जे काही घरामध्ये आरओ म्हणतो ना, आरओ त्याचा फुल फॉर्म काय आहे तर रिव्हर्स ऑस्मॉसिस. तर रिव्हर्स ऑस्मॉसिस बद्दलही आपल्याला आज बघायचं आहे. पण ते रिव्हर्स ऑस्मॉसिस बघण्याच्या अगोदर ऑस्मॉसिस काय आहे, डिफ्युजन काय आहे हे आपल्याला आधी बघायचे आहे. त्यानंतर आपण रिव्हर्स ऑस्मॉसिसही पाहूया. रिव्हर्स ऑस्मॉसिस तुमच्या सिलेबसमध्ये नाही आहे तरी आपण ते तुम्हाला सांगणार आहोत. ठीक आहे. मग ते ऑस्मॉसिस शिकण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला गरज पडते ती डिफ्युजनची. कशाची गरज पडते? व्हॉट इज मीन बाय द डिफ्युजन? ओके, नाउ आवर टुडेज पॉइंट इज ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर, our fourth qualitative property. Qualitative property means what? Which does not depend upon the nature of the solute particle, which only depend upon the number of solute particle. Okay, does not depend on the nature means what? It depend, qualitative property depends upon only the quantity, not on the quality. Okay, for the study of osmotic pressure, first we have to define the term diffusion. Term diffusion. Diffusion, what is mean by the diffusion? Diffusion is nothing but the net movement of any substance from their higher concentration to their lower concentration. All we know that every substance has this quality to move from their higher concentration to the lower concentration. सपोज आपण टेम्परेचरचं एक्झाम्पल घेऊया. टेम्परेचर ऑलवेज कुठून कुठं मूव्ह होतं? टेम्परेचर ऑलवेज मूव्स फ्रॉम हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचर. म्हणजे काय, याचा अर्थ काय की जर आपण एका रॉडला एक जर लोखंडाचा रॉड घेतला, त्याला जर ह्या एंडला हिटिंग केलं तर बाय डिफॉल्ट त्याचा इकडचा एंड पण हीट होतो. का बरं? कारण इकडचं टेम्परेचर जास्त झालंय, इकडचं टेम्परेचर कमी झालंय आणि ती हीट इकडनं इकडं मूव्ह होते, आले जास्त करून कमीकडं. जर आपण दोन प्रेशराइज टँक ठेवले, दोन एकदम प्रेशराइज टँक ठेवले, एकाचा प्रेशर जास्त आहे, एकाचा प्रेशर कमी आहे आणि त्या दोघांना एकमेकांनी जर आपण जोडलं तर काय होणार आहे? प्रेशर कुठून कुठं जाईल? ऑलमोस्ट हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे प्रेशर मूव्ह होईल. बरोबर आहे. म्हणजे सपोज आपण जर फुगा फुगवतोय, परंतु फुग्याच्या आतमध्ये जो प्रेशर आहे त्यापेक्षा आपण जी हवा त्याच्यामध्ये फेकतोय तिचा प्रेशर जर कमी असेल तर तो फुगा फुगला जाईल का? नाही. ठीक आहे. ऑलवेज प्रेशर कुठून कुठे जातोय? प्रेशरच नाही, कुठली एनर्जी हायर कडून लोअर कडे जात असते. ठीक आहे. सपोज आता हा चॉक इथं आहे, या पोझिशनला आहे, याला काहीतरी पोटेन्शियल एनर्जी मिळाली, त्याची एनर्जी जास्त झाली, याला जर सोडलं तर हा कुठून जाईल? वरून खाली जाईल, खाली गेल्यावर त्याची एनर्जी कमी होईल. ठीक आहे. म्हणजे काय, सगळं काय हायर कन्सन्ट्रेशन कडून लोअर कन्सन्ट्रेशन कडे मूव्ह होते. इन केस ऑफ केमिस्ट्री, concentration is term related to the amount of solute particles. आपल्या सोल्युशन मध्ये काय असतात? दोन असतात, सोल्यूट आणि सॉल्व्हंट. ही कन्सन्ट्रेशन जास्त, याचा अर्थ समजून घ्यायचं सोल्यूटचे पार्टिकल जास्त. कॉन्सन्ट्रेशन कमी मीन्स व्हॉट? सोल्यूटचे पार्टिकल कमी. सोल्यूटचे पार्टिकल कमी म्हणजे कोणाचे जास्त? मग म्हणजे सॉल्व्हंटचे पार्टिकल जास्त. तिथं आपण असं म्हणू शकतो बरं का की तिथं मग सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे. बरोबर ना? सपोज सोल्यूटचे पार्टिकल जास्त म्हणजे सोल्यूटचे कॉन्सन्ट्रेशन जास्त, सॉल्व्हंटचे पार्टिकल जास्त म्हणजे सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. बरोबर. जो जास्त असेल त्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त. पण केमिस्ट्रीमध्ये बऱ्याच वेळा असं दिलं जात नाही कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्यूट, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्व्हेंट. केमिस्ट्रीमध्ये काय असतं? कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन असं वाक्य असलं, ते कमी असू किंवा जास्त असू, ऑलवेज ते जे काही गिवन असतं ते सोल्यूटचं असतं. कन्सन्ट्रेशन केमिस्ट्रीमध्ये कशाचं दिलेलं असतं? ऑलवेज सोल्यूटचंच दिलेलं असतं, सॉल्व्हेंटचं नाही. जर सॉल्व्हेंटचं घ्यायचं असेल तर त्यासाठी स्पेशल वर्ड यूज केला जातो, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉल्व्हंट. ओके. पण जर कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन आहे म्हणजे ते कसलं कॉन्सन्ट्रेशन आहे तर आपल्या सोल्यूटच्या पार्टिकल्स आहे. ठीक आहे. व्हॉट इज मीन बाय द डिफ्युजन? द नेट मूवमेंट ऑफ
any substance from the region of higher concentration to the region of lower concentration. आणि आता हे मूवमेंट होणार आहे, ही कुठपर्यंत होणार आहे, मूवमेंट चालू होणार आहे मूवमेंट होत राहणार कुठपर्यंत, जोपर्यंत इक्विलिब्रियम येत नाही. एकदा का इक्विलिब्रियम आला, दोन्हीकडचं जर कॉन्सन्ट्रेशन सारखं झालं, मग हे इकडे मूव्ह होणार नाही, हे इकडे मूव्ह होणार नाही. बरोबर आहे. जसं आपण सीसॉ खेळतो ना, त्यात काय होतं, मग ज्याचं वेट जास्त असेल तो खाली जातो आणि ज्याचं वेट कमी असेल तो वरती येतो. पण जर दोघांनी इक्विलिब्रियम म्हणजे काय, दोघांचं सेम वेट, त्यालाच काय होतं आपण इक्विलिब्रियम. आता सीसॉ हलेल का नाही, ठीक आहे, तसंच होते. मग आता कॉन्सन्ट्रेशन काय झालंय, दोन्ही बाजूचं सेम झालंय. ठीक आहे, आलं लक्षात. मग काय आहे, व्हॉट इज मीन बाय डिफ्युजन. आता सपोज आपल्याकडे जर एक टँक आहे, एक कंटेनर आपल्याकडे आपण इथं आता एक घेतलाय, ठीक आहे. अच्छा, दोन सोल्युशन आहे, याच्यामध्ये एक सोल्युशन आहे सोल्युशन 1 आणि याच्यामध्ये दुसरं सोल्युशन आहे सोल्युशन 2. ठीक आहे. आता मध्ये काय आहे, एक आपण याला वॉल केली, एक काय बनवली आहे, एक छोटीशी वॉल बनवली आहे. पण ती वॉल काय आहे, एकदम साधी आहे, एकदम पातळ आहे, त्याच्यामधून कोणीही जाऊ शकतं, कोणीही येऊ शकतं. फक्त ती वॉल आपण टाकली, ठीक आहे. मग याचं कॉन्सन्ट्रेशन काय असेल, सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन C1, सोल्युशन 2 चं कॉन्सन्ट्रेशन C2. आता मग हे C1 C2 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन म्हणतोय मी, म्हणजे मग ते कशाचं आहे, त्याच्यामध्ये असलेल्या सोल्यूटच्या पार्टिकलचं. ठीक आहे, त्याच्या सोल्यूटच्या पार्टिकलचं 5% कॉन्सन्ट्रेशन इन सोल्युशन. याचा अर्थ काय, त्याच्यामध्ये 5% सोल्यूटचे पार्टिकल आहे. 100 मिली माग आले लक्षात. 5% जर असेल तर म्हणजे काय, 5% काय आहे, त्याच्यामध्ये सोल्यूटचे पार्टिकल आहे. ठीक आहे. आणि मग सॉल्व्हंटचे किती आहे, उरलेले रिमेनिंग 95%. ठीक आहे. आता 1 सोल्युशनचं कॉन्सन्ट्रेशन C1, सोल्युशन 2 चं कॉन्सन्ट्रेशन C2. ठीक आहे. इफ C1 इज ग्रेटर दॅन C2 म्हणजे C1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, C2 चं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. ठीक आहे. आता मग या सोल्युशन मध्ये सोल्यूट पण आहेत आणि सॉल्व्हंट पण आहेत, दोन्ही आहेत, सोल्यूट पण आहेत आणि सॉल्व्हंट पण आहे. ठीक आहे. आता मग हे C1 म्हणजे काय आहे, सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन आहे. बरोबर आहे, सोल्यूटचा अमाउंट. मग सोल्यूटचा अमाउंट कोणामध्ये जास्त आहे, सोल्यूटचा अमाउंट जास्त आहे 1 नंबरच्या सोल्युशन मध्ये. मग याची मूवमेंट कुठे होईल, सोल्यूटची मूवमेंट कुठे होणार आहे, मग आता सोल्यूटची मूवमेंट जास्त कडून कमी कडं. इथं काय आलं, मग आता आपलं सोल्यूटचे पार्टिकल. बरोबर आहे. या कंटेनर मधून या बाजूला काय येतील, सोल्यूटचे पार्टिकल. सोल्यूट म्हणजे काय असेल, जो काय सॉलिड आपल्याला टाकला होता ना, शुगर जे काय असेल ते. बरोबर आहे. मग आता सांगा सॉल्व्हंट कुठून कुठं मूव्ह होईल. मग आता त्यासाठी आपल्याला शोधावं लागेल की सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन कोणत्या बाजूला जास्त आहे, कोणत्या बाजूला जास्त आहे. मग सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन ह्या बाजूला. मग सॉल्व्हंट काय होईल, इकडून इकडं मूव्ह होईल, काय सॉल्व्हंट. आले लक्षात. सोल्यूट तिकून इकडं आणि सॉल्व्हंट इकडून तिकडं. ठीक आहे, समजलंय. मग डिफ्युजन काय आहे, आणि हा जो मेम्ब्रेन आहे ना मध्ये, तो मेम्ब्रेन एकदम लूज मेम्ब्रेन आहे, याच्यातून त्याच्यातून याच्यात एकदम इझिली मुवमेंट होऊ शकते. तो काही स्पेशल मेम्ब्रेन नाहीये. ठीक आहे. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला अशी काही अडचण नाहीये की फक्त सॉल्व्हंटच मूव्ह होईल, सोल्यूट मूव्ह होणार नाही, असं काहीच नाही. हा जो मध्ये मेम्ब्रेन टाकला आहे एकदम साधा आहे, म्हणजे जाळी टाकल्यासारखं आहे. त्याच्यातून सोल्यूटचे पार्टिकल मूव्ह होतील आणि वॉटर पण मूव्ह होईल, सॉल्व्हंट पण मूव्ह होईल, सगळं काय होऊ शकतं, इकडून तिकडं तिकडून इकडं मूव्ह होईल. आणि एक कंडिशन काय येईल, नंतर इक्विलिब्रियम येईल. म्हणजे ह्या बाजूला पण सेम अमाऊंट ऑफ सोल्यूट, सेम अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. ह्या बाजूला पण एकदम इक्विलिब्रियम. जेवढं इकडं सोल्यूट आहे तेवढं इकडं सोल्यूट, जेवढं इकडं सॉल्व्हंट आहे तेवढं इकडं सॉल्व्हंट. त्या कंडिशनला आपण काय म्हणतो, तर इक्विलिब्रियम असं म्हणत असतो. आले. म्हणजे डिफ्युजन म्हणजे काय, नेट मुवमेंट ऑफ सबस्टन्स फ्रॉम देअर हायर कॉन्सन्ट्रेशन टू द लोअर कॉन्सन्ट्रेशन. फक्त इकडचं तिकडं तिकडचं इकडं मिक्स होणं, सरळ सरळ फक्त काय होते, मिक्स होते.
ह्या बाजूला सोल्यूटचं कॉन्सन्ट्रेशन जास्त होतं, ह्या बाजूला सॉल्व्हंट जास्त होतं, म्हणून सोल्यूट इकून इकडं आलं, सॉल्व्हंट इकून इकडं आलं. बरोबर आहे. आणि जर पूर्ण सोल्युशनचा विचार केला तर काय होतं, सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, कारण आपण सोल्युशन जर नाव घेतलं तर आपण फक्त सोल्यूट पार्टिकलचं कॉन्सन्ट्रेशन पाहतो, सॉल्व्हंटचं नाही. हे झालं आपलं डिफ्युजन. ठीक आहे, समजलं डिफ्युजन. त्यानंतर आता आपल्याला बघायचं काय, आपला नेक्स्ट पॉइंट ऑस्मोसिस. नेक्स्ट पॉइंट काय, हे संपले आपल्या इकडं. नेक्स्ट पॉइंट इज ऑस्मोसिस. ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑस्मोसिस म्हणजे काय, ऑस्मोसिस म्हणजे काय, सेम अशीच मुवमेंट होणार, पण याच्यामधून आता सोल्यूटचे पार्टिकल मूव्ह होऊ शकत नाही, फक्त सॉल्व्हंटचे पार्टिकल मूव्ह होणार. कसे, C1 सोल्युशन, C2 सोल्युशन, C1 इज ग्रेटर दॅन C2, सेम कंडिशन आहे. मग सोल्यूट कुठून कुठे जाणार, सोल्यूटच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून सोल्यूटच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे, आणि सॉल्व्हंट कुठून कुठे जाणार, सॉल्व्हंटच्या हायर कॉन्सन्ट्रेशन कडून सॉल्व्हंटच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे. C1 चं कॉन्सन्ट्रेशन, सोल्युशन 1 चं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, सोल्युशनचं जास्त आहे म्हणजे सोल्यूटचं जास्त आहे, म्हणजे इथं सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन काय असणार आहे, कमी असणार आहे. मग सॉल्व्हंटचं कॉन्सन्ट्रेशन याच्यात जास्त असणार, आणि सॉल्व्हंट हे काय होईल, इकडून इकडं मूव्ह होईल, आणि त्या आपल्या डिफ्युजनच्या नियमानुसार सोल्यूट इथून इकडे मूव्ह होईल, पण सोल्यूट मूव्ह होऊ शकत नाही, बिकॉज दिस मेम्ब्रेन इज अ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ते सगळ्याला पास होऊ देत नाही, ते फक्त काही पार्टलाच पास होऊ देतं. कारण हे जे काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतात त्याच्यामध्ये जे काही पोर्स आहेत, जे होल्स आहेत, ते एकदम छोट्या साईजचे आहेत. आणि सोल्यूटचे पार्टिकल म्हणजे काय, जे आपण मिक्स केलेत ना सॉलिड, ते सोल्यूट आहेत, ते मात्र त्या मेम्ब्रेन मधून पास होणार नाही. आणि लक्षात, जसं आपण टिश्यू पेपरचा यूज करतो ना, कोनिकल फ्लास्क मध्ये ठेवलं, टिश्यू पेपर वरून टाकलं की लिक्विड खाली जाईल आणि पार्टिकल वर राहतात सॉलिडचे, तसं ह्या मेम्ब्रेन मध्ये काय राहतात. पण हा टिश्यू पेपर एवढा हलका मेम्ब्रेन नसतो. हा ॲनिमलचा मेम्ब्रेन असतो, ॲनिमल मेम्ब्रेन, सेलोफेन, हे जे टाईप आहेत. आणि बऱ्याच वेळा आपलं कॉपर फेरोसायनाइडचा पण वापर केला जातो, कॉपर फेरो सायनाइड हे आहे, त्यांना काय म्हटलं जातं, एसपीएम. एसपीएम म्हणजे काय तर सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन ज्याच्यामधून फक्त सॉल्व्हंटचेच मॉलिक्यूल मूव्ह होऊ शकतात, सोल्यूटचे मॉलिक्यूल मूव्ह होणार नाही, सोल्यूटचे मॉलिक्यूल मूव्ह होणार नाही, हे लक्षात ठेवा. अनेक लक्षात. मग काय आहे ऑस्मोसिस, फक्त सॉल्व्हंट मूव्ह होऊ शकतं, सॉल्व्हंट इकडून इकडे जाईल, इकडून इकडे जाईल, सगळीकडे फिरत, पण सोल्यूट फिरणार नाही, सोल्यूटचे मॉलिक्यूल फिरणार नाही. आता याचा अर्थ काय, मग सॉल्व्हंट इकडून इकडे जाते म्हणजे सॉल्व्हंट इकडून इकडे येणार नाही का, येऊ शकतं. सॉल्व्हंट इकडून इकडे येईल, इकडून तिकडे जाईल, सॉल्व्हंट सगळीकडे फिरत राहील, पण एक इक्विलिब्रियमला काय होईल, ते स्टेबल होईल, दोन्हीकडे कॉन्सन्ट्रेशन ते इक्वल करून देईल. आले लक्षात. मग आता तसं सोल्यूटचे पार्टिकल आता इकडे येणार नाही. डिफ्युजन मध्ये ते येत होते, परंतु आपल्या ऑस्मोसिस मध्ये सोल्यूटचे पार्टिकल इकडे येणार नाही. आले लक्षात, सोल्यूटचे पार्टिकल इकडे येणार नाही, याला म्हणतोय आपण ऑस्मोसिस. आय होप ऑस्मोसिस ही प्रोसेस सगळ्यांना कळाली असेल. ठीक आहे, मग आपण आता नेक्स्ट पॉइंटवर जाऊया. नेक्स्ट पॉइंट आहे आपला ऑस्मोटिक प्रेशर. हे समजलंय. ऑस्मोसिस मध्ये आता थोडा विचार करा बरं का, आपल्या आरओ बद्दल. घरात जो प्लांट बसवलाय आपण ना, सपोज हे आपलं फक्त प्युअर वॉटर आहे. काय आहे आपले, हे प्युअर वॉटर, हे सोल्युशन नाहीच आहे. हे त्याला विसरून जा बरं का, म्हणजे आधी ऑस्मोसिस शिकूया आपण, ते विसरून जा. आता हे आपलं एक्झाम्पल चाललंय फक्त. हे जे आपलं प्युअर वॉटर आहे म्हणजे सॉल्व्हंट, ठीक आहे, याच्यामध्ये आता सोल्यूटचे पार्टिकल आहेत का, नाही आहेत. म्हणजे फक्त सोल्यूट इथून इकडे येणार होतं, पण ते सोल्यूट आलं नाही. उलट काय झालंय, सपोज हे काय आहे, सपोज हे काय आहे, वॉटर प्लस डस्ट. वॉटर प्लस डस्ट, डस्ट म्हणजे काय आहे, सोल्यूट.
हे डस्टचे पार्टिकल इकडे येत होते पण आले नाही, इकडचं पाणी शुद्ध राहिले. पण हे शुद्ध पाणी त्याच्यात जात होतं, हे चांगलं पाणी सॉल्व्हंट याच्यामध्ये जातंय, म्हणजे आपलं चांगलं पाणी पण काय होतंय, खराब होऊन जातंय. प्युअर सॉल्व्हंट सुद्धा आता सोल्युशन मध्ये मिक्स झाले, बरोबर आहे. चांगलं पाणी आपलं आता खराब झाले, इकडं प्युअर वॉटर होतं, हे पाणी इकडे गेले, हे पाणी खराब झाले, त्याला म्हणतात ऑस्मोसिस. आणि जर रिव्हर्स ऑस्मोसिस करतो आपण, म्हणजे घाण पाण्यातून चांगलं पाणी बनवतो, त्याला रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणतात. चांगल्या पाण्याला खराब करतं त्याला ऑस्मोसिस म्हणतात, आणि खराब पाण्याला चांगलं बनवतं त्याला काय म्हणतात, रिव्हर्स ऑस्मोसिस. आता हे कुठं कोणाला सांगायचं नाही, फक्त आपल्या लक्षात ठेवायचं, ठीक आहे. ऑस्मोसिस म्हणजे काय, चांगलं पाणी खराब झालं, आणि रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय, खराब पाणी चांगलं होणार. ती कसं होतं मी तुम्हाला सांगतो परत, ठीक आहे. इथपर्यंत याचा स्क्रीनशॉट करा किंवा मग सोबतच लिहून घेतलं तरी चालेल, ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आपला ऑस्मोटिक प्रेशर. ऑस्मोटिक प्रेशर. आता हा ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय, हा कुठे मेजर करायचा आपल्याला. द मोमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल, हे जे इथं काय होते, सॉल्व्हंट होते ना आपलं सॉल्व्हेंट, मोमेंट ऑफ सॉल्व्हंट मॉलिक्यूल टू द सोल्युशन, सॉल्व्हेंट मॉलिक्यूल टू द सोल्युशन कॅन बी रेस्ट्रिक्ट. सपोज आता एक नवीन एक्झाम्पल पाहूया आपण. ठीक आहे, आता एक्झाम्पल पाहताना आपण काय पाहणार आहे, इथं आहे सॉल्व्हंट आणि इथं आहे सोल्युशन, जे आपण तुम्हाला सांगितलं नाही. आणि इथं बसवलंय आपण सेमी परमिएबल मेम्ब्रेन. काय बसवलं आपण इथं, SPM, बरोबर आहे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इथं आहे सॉल्व्हेंट, इथं आहे सोल्युशन. आता सांगा कुठून कुठं जाईल, सोल्युशन मधले सोल्यूटचे पार्टिकल इकडे येऊ शकत नाही, आणि मग सॉल्व्हेंटचं कॉन्सन्ट्रेशन कोणाकडे जास्त आहे, याच्याकडे. म्हणजे सॉल्व्हेंट इथून इकडं मूव्ह होईल, सोल्यूट इथून इकडं होत होतं पण ते होऊ शकलं नाही ड्यू टू द सेमी परमिएबल मेम्ब्रेन, ठीक आहे. आता या सॉल्व्हंट वरती सपोज याला मी काय केलं, आता इथं ओपन केलंय, याला इथं ओपन केलंय. हा, आता जर ओपन असेल, ओपन असताना याच्यावरती प्रेशर किती आहे, याच्यावरती प्रेशर किती आहे, 1 atm. ओपन आहे ना, व्हेंट काढून ठेवली फक्त, मग सगळ्या या सॉल्व्हंट वरती प्रेशर किती असेल, 1 atm. आपल्या ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 atm, ठीक आहे. मग हे जी काही मॉलिक्यूल इथून इकडे येत होते, इथून इकडे येत होते, हे मुवमेंट होत होती, ही मुवमेंट जर मला स्टॉप करायची असेल, ही मुवमेंट जर मला स्टॉप करायची असेल तर काय करणार मी, ओके. द ऑस्मोटिक प्रेशरची डेफिनेशन, द मुवमेंट of solvent molecule from solvent to solution, बरोबर ना, फ्रॉम सॉल्व्हेंट टू सोल्युशन, सॉल्व्हेंट कडून सोल्युशन कडे कॅन बी स्टॉप्ड by applying some extra pressure over solution side, बरोबर ना. जी काही सोल्युशनची बाजू आहे त्याच्यावरती काहीतरी एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करायचा, 1 atm प्लस पाय. इथं आता प्रेशर म्हणून वापरलाय. इकडून किती प्रेशर होता, 1 atm. इकडून तिकडे मुवमेंट चालली होती, म्हणून आपण तिकडचा प्रेशर किती केला, 1 atm प्लस पाय. सम एक्स्ट्रा प्रेशर, त्याला इथं नाव दिले आपण पाय. सम एक्स्ट्रा प्रेशर जर ऍड केला, आता मुवमेंट होईल का, म्हणजे इकडून इकडे असं चाललं होतं, इकडून इकडे चाललं होतं, पण इकडून काय केलं, एक्स्ट्रा प्रेशर लावलाय. जास्त एक्स्ट्रा नाही, थोडाच एक्स्ट्रा. काय होईल, आता याची मुवमेंट होणार नाही. आता आपण काय केलंय, वी स्टॉप द मुवमेंट ऑफ सॉल्व्हेंट मॉलिक्यूल फ्रॉम सॉल्व्हेंट टू द सोल्युशन.
सॉल्व्हेंट मॉलिक्यूलची जी मुवमेंट सॉल्व्हेंट कडून सोल्युशन कडे होत होती ती आपण स्टॉप केली आहे बाय अप्लाइंग सम एक्स्ट्रा प्रेशर. ओके, and this extra pressure is called as osmotic pressure. ओके, ऑस्मोसिस मध्ये जी काही मूवमेंट होत होती ती मूवमेंट आता आपण स्टॉप करतोय. चांगलं पाणी खराब पाण्यामध्ये जाऊ द्यायचं नाहीये, त्यासाठी काही एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय करावं लागेल आणि तो एक्स्ट्रा प्रेशर म्हणजेच काय, ऑस्मोटिक प्रेशर. समजलंय? ऑस्मोटिक प्रेशर म्हणजे काय? Okay, the movement of solvent molecules from the solvent to the solution can be stopped by applying some extra pressure over the solution side. बरोबर ना, सोल्युशनच्या बाजूने इकडून इकडे चाललंय त्याला स्टॉप करायचंय, प्रेशर कुठून लावावं लागेल याच्या अपोजिट बाजूने. मग सॉल्व्हेंट कडून सोल्युशन कडे चाललंय याला स्टॉप करायचंय, सोल्युशन कडून एक्स्ट्रा प्रेशर लावा तर काय होईल ते स्टॉप होईल. आणि दिस एक्स्ट्रा प्रेशर इज कॉल्ड एज ऑस्मोटिक प्रेशर. ठीक आहे, आय होप ऑस्मोटिक प्रेशर सगळ्यांना समजलं असेल. आपले ऑस्मोसिस आणि डिफ्युजन पेक्षा हे जास्त आपल्या गरजेचं होतं. तुमच्या बुक मध्ये डिफ्युजन नाहीये, पण माझे डिफ्युजन कळणे गरजेचं आहे. ऑस्मोसिस म्हणजे काय हेही कळणं गरजेचं आहे. त्याच्यावरून आपण आता हे ऑस्मोटिक प्रेशर बघितलं आहे, शिकलोय. ठीक आहे, सॉल्व्हेंटची मुवमेंट होऊ द्यायची, स्टॉप झाला, आता कोणतंच कुठं जाणार नाही. ठीक, मग आता याच्यावरून एक लॉ तयार झाला परत बाय एक्सपेरिमेंटली. काय झाला, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द कॅपिटल एम. आपल्या आतापर्यंत जे आपण क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचं पाहिलं ते सगळं काय होतं, स्मॉल एम होता. आता काय आलाय, कॅपिटल एम आलाय. कॅपिटल एम म्हणजे काय, कॅपिटल एम कशासाठी आहे तर स्मॉल एम कॅपिटल एम स्टँड्स फॉर मोलॅरिटी. मोलॅरिटी आतापर्यंत आपण जे पाहिलं ते सगळं कशासाठी होतं, मोलॅरिटी मध्ये होतं. आता मात्र ऑस्मोटिक प्रेशर साठी हा एम काय आहे तर मोलॅरिटीचा आहे, हे विसरायचं नाही. मोलॅरिटी म्हणजे काय आहे, मोलॅरिटीचा फॉर्म्युला काय आहे, म्हणजे नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर. मोलॅरिटी मध्ये खाली काय होतं, मास ऑफ सॉल्व्हंट इन केजी. इथं काय आहे, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर, हे विसरायचं नाही. आता तुम्हाला मी मोलॅरिटी आणि मोलॅरिटी हे 11th ला पण एकदम बारकाईने सांगितलं होतं. ठीक आहे, आता याच्यामध्ये मात्र दोन फॉर्म्युले आहेत. अजून एक येतो फॉर्म्युला, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. आता तुम्ही हे विचारू नका हे फॉर्म्युले कुठून आले, ते एक्सपेरिमेंटली आले, त्याचा एक प्रूफ आहे, पण त्याचा प्रूफ तुम्हाला कुणीही विचारणार नाही. ठीक आहे, नीट JEE त्याचा प्रूफ कधी येत नाही. डायरेक्ट पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द टी. आणि ज्यावेळेस आता हे दोन्ही आपल्याला कंबाईन करायचे आहे तर त्यावेळेस इक्वेशन तयार होतं, पाय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द एम टी आणि फायनल होतं पाय इज इक्वल टू एम आर टी. पाय इज इक्वल टू एम आर टी. हा आर काय आहे, हा इथं आता काय आहे, कॉन्स्टंट आहे. आर काय आहे या ठिकाणी, कॉन्स्टंट आहे. पाय म्हणजे काय, जे आता आपण टर्म बघितली, जर आपण पाय नाव दिलं ना तर पायची टर्म म्हणजे काय, ऑस्मोटिक प्रेशर. पाय म्हणजे काय आहे, ऑस्मोटिक प्रेशर. एम म्हणजे काय आहे तर आपली मोलॅरिटी. टी काय आहे, ऍब्सोल्यूट टेम्परेचर केल्विन मध्ये, टेम्परेचर. आणि हा आर जो आहे याला म्हटलं जातं सोल्युशन कॉन्स्टंट. याचं नाव काय आहे, सोल्युशन कॉन्स्टंट. 8.0821 atm लिटर पर मोल केल्विन. आता या आरच्या दोन व्हॅल्यू असतात. आपण सगळं हे पाय म्हणजे काय, प्रेशर. आपण सध्या आता प्रेशरच्या रिलेटेड शिकतोय, म्हणून आपल्याला आर ची व्हॅल्यू एटीएम लिटर प्रेशर आहे नाही तर म्हणून आपण एटीएम लिटर म्हणजे प्रेशरच्या टर्म मध्ये घेतली आहे. नाहीतर कधी आर ची व्हॅल्यू ही 3.12 किलो जूल ही असते ज्यावेळेस
आपल्याला तो आर इन केस ऑफ एनर्जी लागत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळं हा आणि जो काय आर आपण शिकलो ना युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट तोच आर आहे. हा युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट हा तोच आर आहे. ही त्याची टर्म आहे इन केस ऑफ प्रेशर. सगळ्यांनी 3 पॉईंटची व्हॅल्यू आठवली असेल पण इथं काय आहे ती प्रेशरच्या टर्म मध्ये आहे म्हणून ते कन्वर्जन करून किती आले 0.0821 atm मीटर पर मोल केल्विन. अशा पद्धतीने आपल्या ह्या सगळ्या टर्म आहेत. आता या ऑस्मोटिक प्रेशर मध्ये काय होतं हे इक्वेशन आपल्याला सगळ्यात जास्त लक्षात ठेवायचं. पाय इज इक्वल टू mRT. राईट लक्षात. मग पाय इज इक्वल टू mRT. आणि त्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे याच्यात 3 टाईप असतात. कोणते 3 टाईप आहेत. आयसोटोनिक, त्यानंतर हायपरटोनिक, त्यानंतर हायपोटोनिक. ठीक आहे. आता आयसोटोनिक म्हणजे काय. आयसो हा शब्द कधी जरी आला तर आयसो म्हणजे काय सेम. एक लक्षात ठेवा. आपल्याला केमिस्ट्री मध्ये परत थर्मोडायनामिक्सचा चॅप्टर स्टडी करायचा आहे त्याच्यामध्ये बऱ्याच वेळा आपल्याला आयसो हा शब्द आला. आयसो शब्द आला की समजून काय घ्यायचंय सेम. जेव्हा जेव्हा आयसो शब्द येईल तेव्हा तेव्हा काय असेल सेम हा शब्द तिथं असेल. काय आहे आयसोटोनिक म्हणजे काय सेम. सेम म्हणजे काय आता आपण ऑस्मोटिक प्रेशर बद्दल शिकतोय म्हणजे सेम ऑस्मोटिक प्रेशर. when they give us 2 solution or more than 2 solution and say that the solutions are isotonic means what all solutions have the same osmotic pressure means what pi 1 is equal to pi 2. जर तिसरा असेल तर equal to pi 3 means what their osmotic pressure is same for all the solutions. what is mean by the hypertonic. hypertonic म्हणजे काय असतं pi 1 is greater than pi 2. जे काही म्हणजे जर असं सोल्युशन 1 इज हायपरटोनिक विथ सोल्युशन 2 ही कंडिशन. सोल्युशन 1 इज हायपरटोनिक विथ सोल्युशन 2 ही कंडिशन. इफ सोल्युशन 2 इज हायपोटोनिक इफ सोल्युशन 2 इज हायपोटोनिक. ठीक आहे. त्यासाठी मग काय उलटी डायरेक्शन येईल फक्त. मग सोल्युशन 1 च्या जातीत इफ सोल्युशन 1 इज हायपोटोनिक विथ सोल्युशन 2. हायपो म्हणजे छोटा, हायपर म्हणजे मोठा. ठीक आहे. आले लक्षात. हायपरटोनिक आणि हायपोटोनिक या सगळ्या आपल्या ऑस्मोटिक प्रेशरच्या टर्म आहेत. ठीक आहे. तर नेक्स्ट लेक्चरला आपण ऑस्मोटिक प्रेशर वरती प्रॉब्लेम पाहूया. सगळ्यांपेक्षा हा थोडा किचकट होता. याच्यामध्ये ही सगळ्या वेगळ्या टर्म येत होत्या. ठीक आहे. आता तुम्हाला नेक्स्ट सांगायचं राहिलं नाही का म्हणजे तुम्हाला एक्स्ट्रा सांगायचं होतं की आरओ काय असतो, रिव्हर्स ऑस्मोसिस काय असतो. ठीक आहे. हे समजलंय का. तर पाहूया आपण एका डायग्राम मध्ये मग रिव्हर्स ऑस्मोसिस कसा होतो. 1 atm बरोबर. इकडे काय असतं 1 atm प्लस पाय. ठीक आहे. इकडे काय आहे सोल्युशन, इकडे काय आहे सॉल्व्हेंट. बरोबर आहे. आता होतं काय माहिती का इकडून आता आपण काय केलं इथं काय केलं फक्त तो प्रेशर एक्स्ट्रा प्रेशर अप्लाय केला आणि ही मूवमेंट थांबवली. बरोबर आहे. मूवमेंट थांबवली. पण आता आपण काय करणार आहे इकडून एक्स्ट्रा प्रेशर एक्स्ट्रा खूपच जास्त प्रेशर अप्लाय करणार. खूपच जास्त प्रेशर अप्लाय केला तर काय होईल इकडचे मॉलिक्यूल आपोआप इकडे जातील. बरोबर आहे. इकडे शुद्ध पाणी आहे, इकडं खराब पाणी आहे. इकडे शुद्ध पाणी आहे, इकडे खराब पाणी आहे. पण हे इकडं मूव्ह होणार होतं पण आपण प्रेशर अप्लाय केला याची मूवमेंट थांबवली. चांगलं पाणी बाजूलाच राहिलं. पण आता आपल्याला खराब पाण्यातून पण चांगलं पाणी मिळवायचं आहे. आपण घरात आरओ तेच करतो आपण. मग इकडून एवढा जास्त प्रेशर अप्लाय करायचा की इकडचं पाणी इकडं गेलं पाहिजे, इकडचं पाणी इकडे गेलं पाहिजे. पण मग तुमच्या मध्ये हा प्रश्न नाही आला का की पाण्यासोबतच डस्टचे पार्टिकल पण जातील. नाही जाणार कारण हे सेमी परमेबल मेम्ब्रेन त्याला पास होऊ देणार नाही. म्हणजे इकडून प्रेशर एक्स्ट्रा लावला म्हणजे घाण पाण्याकडून जास्त प्रेशर लावायचं, जोरात पाणी लोटायचं आणि इकडून काय करायचं एकदम बारीक जाळी बसवायची. समजून घ्या जे आपण लेदर बसवलं होतं एकदम बारीक बसवायचं की ज्याच्यातून फक्त किती जरी प्रेस केलं तर फक्त पाणीच जाऊ शकतं, डस्टचे पार्टिकल नाही. चालेल. रिव्हर्स ऑस्मोसिस इकडून इकडं मूव्ह होणार होतं पण इकडून एवढा प्रेशर लावायचा की इकडून इकडं मूव्ह झालं पाहिजे.
ऑस्मॉसिसच्या उलट चालायचं, आपोआप त्यालाच काय म्हटलं जातं, रिव्हर्स ऑस्मॉसिस. कळले मग ऑस्मॉसिस, डिफ्युजन, रिव्हर्स ऑस्मॉसिस. ठीक आहे, नेक्स्ट लेक्चरला आपण याचे प्रॉब्लेम पाहूया. आज थांबूया. थँक्यू.